अनप्रोटेक्टेड सेक्शुअल बिहेवियर, असंरक्षित लैंगिक वर्तन. आतापर्यंत आपण सुरुवातीला दुसऱ्या मुद्द्यामध्ये पण आपण पाहिलं होतं की मद्यपान ही एक सामाजिक आंतरक्रिया मानली जाते. सुरुवातीलाच मी त्या पॉइंटच्या तुम्हाला सांगितलं होतं की वेस्टर्न कंट्रीज मध्ये अगदी सामाजिक प्रसंगामध्ये देखील एक सोशल इव्हेंटच्या स्वरूपात का नाही एक डेली पार्ट म्हणून का नाही ड्रिंकिंगचा भाग केला जातो. तिथला एक डेली इंटरॅक्शनच्या स्वरूपात पाहिलं जातं. तसंच लैंगिक आंतरक्रिया याला देखील का नाही एक सोशल बिहेवियर मानलं जातं, सामाजिक वर्तन मानलं जातं. लक्षात घ्या. पण लैंगिक आंतरक्रिया आणि त्याचे होणारे जे दुष्परिणाम आहेत यावर काम करणारे जे रिसर्चर्स आहेत, संशोधक आहेत, हे सर्व प्रामुख्याने सुरक्षित आंतरक्रिया कशी करावी याबाबत सातत्याने लोकांना प्रेरित करत असतात. यामध्ये त्यांचा सगळ्यात जास्तीत जास्त भर हा आंतरक्रिया करत असताना गर्भनिरोधकाच्या वापरावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. यासाठी ते लोकांना अधिक प्रेरित करत असतात. कारण याचं महत्वाचं की भिन्नलिंगी लैंगिक आंतरक्रियेत गर्भनिरोधकाचा वापर केल्याने लैंगिक संक्रमणातून होणारे जे आजार आहेत त्याला प्रतिबंध होतो, त्यामध्ये घट होतो असं अभ्यासकांचं मत आहे. लक्षात घ्या. म्हणून का नाही या मुद्द्यामध्ये जर बघायला गेलं तर सगळ्यात महत्वपूर्ण मुद्दा हा नेहमीच गर्भनिरोधकाच्या वापरावर अभ्यासकांनी दिलेला आहे. म्हणून ह्याच्यात आपल्याला आता 3 मुद्दे बघायचे. त्यातला सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काय तर असंरक्षित लैंगिक संभोगाचे आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणाम. हा थोडासा अगदी तुम्हाला आठवत असेल तर बघा डेव्हलपमेंटल सायकोलॉजीला वैकसिक मानसशास्त्राला कुंभार सर यसवायला घेत होते, बरोबर. याच्यामध्ये पण हा मुद्दा तुम्हाला ऑलरेडी येऊन गेलेला आहे. त्यामुळे पहिलं प्रकरण हे तुम्हाला फारसं काही कठीण जाणार नाही, समजते. म्हणून आता सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आपण सुरू करूया. मुद्दा तो म्हणजे असंरक्षित लैंगिक संभोगाचे किंवा आंतरक्रियेचे आरोग्यावर होणारे परिणाम. त्याच्यामध्ये आपल्याला HIV, त्यानंतर क्लॅमेडिया, HPV आणि लैंगिक संक्रमणातून होणारे इतर आजार, आणि त्याचबरोबर आपल्याला ब मुद्दा HPV व्हायरस एक बघायचा आहे. त्यात ब मुद्दा बघायचा की गर्भनिरोधकाचा वापर आणि त्या वापरातील येणारे अडथळे. असे 3 मुद्दे ब आणि क हे आपल्याला या प्रकरणामध्ये बघायचे आहेत. सॉरी, या मुद्द्यामध्ये. आता सगळ्यात पहिला आपण येऊया ते म्हणजे की असंरक्षित लैंगिक आंतरक्रियेचा जो दुष्परिणाम आहे त्यातला सगळ्यात मोठा दुष्परिणाम तो म्हणजे HIV चा प्रादुर्भाव. HIV चा फुल फॉर्म कोणाला सांगता येईल का? खूप पूर्वीपासून म्हणजे मला तरी आठवतंय ज्यावेळी मी विद्यार्थी दशेत होतो, लहान होतो, साधारणतः 4थी-5वीला, तेव्हा तर याच्या बाबतीत का नाही समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती निर्माण झाली होती. जाईल तिथं मोठ्या प्रमाणात जाहिराती, सुरक्षेबाबतच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना ह्या मोठ्या प्रमाणात दिसून येत होत्या. आज थोडीशी लोकांमध्ये जनजागृती झालेली आहे, त्यामुळे या प्रकारच्या जाहिराती सरकारच्या माध्यमातून थोड्या प्रमाणात कमी दिसतात, समजतंय. तर कुणाला सांगता येईल का हो HIV चा फुल फॉर्म? कुणाला जर माहित असेल तर माईक अनम्यूट करा. टीचिंग ही डुप्लेक्स इंटरॅक्शन आहे, लक्षात ठेवा. फक्त मी बोलावं आणि तुम्ही ऐकावं असं नाही. काही प्रश्नांची तुम्ही उत्तर देणं अपेक्षित आहे. किती जणांना माहित आहे? ह्युमन इम्युनोडेफिसियन्सी व्हायरस. अगदी बरोबर. कोणी बोललं बरं? मी मिनिमाइज केलेलं आहे. प्राजक्ताने सांगितलं काय? सलोनी सांगितलं का? बर, ठीक आहे. ह्युमन इम्युनोडिफेन्सिव्ह व्हायरस. लक्षात घ्या. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट समजून घ्या, एक डिफरन्स समजून घ्या की HIV आणि एड्स ह्या दोन्ही मध्ये खूप डिफरन्स आहे. लक्षात घ्या. HIV म्हणजे काय तर ह्युमन इम्युनोडिफेन्सिव्ह व्हायरस आणि एड्स म्हणजे काय तर अक्वायर्ड इम्युनोडिफेन्सी सिंड्रोम. या दोन्हीमध्ये काय फरक आहे हे आपण समजून घ्या. पण त्याच्या आधी सगळ्यात पहिला महत्वाचं समजून घ्या की HIV प्रामुख्याने व्यक्तीला होतो कसा.
त्याचा प्रादुर्भाव आपण बघायला लागलेला आहे. तो 1990 पासून आतापर्यंतच्या जर 2014 पर्यंत जर बघायला गेला तर त्याचा प्रादुर्भाव कितपत झालेला आहे. त्याच्या बाबतीत अँटी रेट्रोव्हायरल उपचार पद्धती ह्याचा रोल काय, याला अँटी रेट्रोव्हायरल असं का म्हणतात, हे त्याच्यासाठी सगळ्यात पहिला का नाही आपण HIV प्रामुख्याने होतो कसा याच्यासाठीचा एक छोटासा व्हिडिओ बघू आणि मग पुढे आपण जाऊया. दिसतंय का तुम्हाला? दिसतंय. ठीक आहे, बघितलं? बघितला. म्हणजे काय, सगळ्यात महत्वाची गोष्ट समजून घ्या की HIV हा एक व्हायरस आहे, ह्युमन इम्युनो डिफेन्सिव्ह व्हायरस. आता ह्याला इम्युनो डिफेन्सिव्ह व्हायरस असं का म्हटलेलं आहे, सगळ्यात महत्वाचं कारण तर हा व्हायरस ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो त्यावेळी आपल्या शरीराची इतर आजारांशी लढण्याची जी रोग प्रतिकारक शक्ती आहे त्या रोग प्रतिकारक शक्तीला म्हणजेच टी सेल्सवर हा मोठ्या प्रमाणात, व्हाईट सेल्सवर मोठ्या प्रमाणात हल्ला करू लागतो. ज्या व्हाईट पेशी, ज्याला आपण व्हाईट आर्मी असं म्हणतो, जे आपल्या शरीराचं वेगवेगळ्या व्हायरसेस पासून रक्षण करत असते, आपल्याला तंदुरुस्त ठेवत असते,
त्या पेशींचा नाश करण्याचं काम प्रामुख्याने हा व्हायरस करतो, लक्षात घ्या. समजतंय? म्हणून ह्या व्हायरसला अतिशय धोकादायक मानलं जातं, लक्षात घ्या. समजतंय? म्हणजेच काय, इम्युनि डिफेन्सिव्ह म्हणजे स्वतःच्या व्यक्तीच्या मानवाच्या शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीला कमकुवत बनवण्याचं काम, म्हणजेच हळूहळू संपवण्याचं काम हा व्हायरस करतो, लक्षात घ्या. हा जो व्हायरस आहे हा शरीरामध्ये दिवसेंदिवस मल्टिप्लाय होत जातो, वाढत जातो, त्यांची संख्या वाढत जाते आणि हळूहळू शरीरातील पेशींचा नाश करत, व्हाईट सेलचा, पांढऱ्या पेशींचा नाश करत तो शरीरावर पूर्णपणे कब्जा करतो. आणि एक वेळ अशी येते की जेव्हा व्यक्ती पूर्णपणे या व्हायरसच्या, व्यक्तीची प्रतिकार यंत्रणा जी आहे, इम्युन सिस्टीम जी आहे, ती पूर्णपणे ह्या व्हायरसच्या कंट्रोलमध्ये येते. आणि त्या स्थितीला म्हणजे जेव्हा HIV हा व्हायरस गंभीर स्वरूप घेतो, शरीराच्या प्रतिकार यंत्रणेवर पूर्णपणे ताबा मिळवतो, तेव्हा त्या गंभीर परिस्थितीला एड्स नसतात, लक्षात घ्या. म्हणून हे स्टॅटिस्टिक पाहण्या अगोदरच नाही, सगळ्यात महत्वाचा डिफरन्स समजून घ्या. जेव्हा व्यक्ती HIV स्टेज मध्ये असते, इट्स अ प्रायमरी स्टेज, ही प्राथमिक अवस्था असते. याच्यामध्ये डेली मेडिसिन्स घेऊन हे जे ह्या व्हायरसचं मल्टिप्लिकेशन शरीरामध्ये होत असतं, जे हा व्हायरस दिवसेंदिवस वाढत असतो आणि शरीरातील आपल्या रोग प्रतिकार यंत्रणेला संपवत असतो, त्यावेळेला आपण ह्या अवस्थेमध्ये ह्या व्हायरसला पसरण्यापासून, ह्याचा प्रादुर्भाव रोखू शकतो. ह्या व्हायरसचा शरीरामधला वाढणारा प्रादुर्भाव रोखू शकतो. पण जेव्हा तो एड्स मध्ये कन्वर्ट होतो, त्यावेळी समजून घ्यायचं की एड्स मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर ह्या व्हायरसनं आपल्या शरीरामध्ये आपल्या रोग प्रतिकारक यंत्रणेवर पूर्णपणे ताबा मिळवलेला असतो, असा त्याचा अर्थ होतो, लक्षात घ्या. समजते का? तर साधारणतः बघायला गेलं तर या HIV बाबतीत जर बघायला गेलं तर आफ्रिकेबाबत ह्याची पार्श्वभूमी दिसते. त्याच्याबाबत मी आता खूप वेळ घेत नाही, कारण आपल्याला टाइम लिमिट आहे. ते तुम्ही थोडस नेटवर जाऊन किंवा युट्यूबवर पाहू शकता. आता साधारणतः प्रादुर्भावाच्या बाबतीत बघायला गेलं 1990 मध्ये ना HIV जवळजवळ 8 दशलक्ष केसेस दिसून आल्या होत्या. आता द जॉईंट युनायटेड नेशन प्रोग्राम ऑफ HIV अँड एड्स म्हणजे UNAIDS आणि त्याचबरोबर युनिसेफ म्हणजे युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड आणि WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन 2005 यांच्या माहितीनुसार का नाही 2014 पर्यंत 36.9 दशलक्ष व्यक्ती ह्या HIV सह जीवन जगत असल्याचं समजलं, लक्षात घ्या. फक्त 2011 मध्ये 2.2 ते 2.8 दशलक्षाच्या दरम्यान नवीन केसेसचे निदान झाले, लक्षात घ्या. तर 1.5 ते 1.9 दशलक्ष व्यक्तींना या दरम्यान त्यांचा मृत्यू देखील HIV मुळे झाल्याचा दिसून येतो, लक्षात येते. म्हणजे एकंदरीत काय 1990 पासून बघायला गेलं तर हल्ली 2014 पर्यंत ही समस्या मोठ्या प्रमाणात गंभीर स्वरूप घेत असल्याचं देखील याच्यातून स्पष्ट होतं, लक्षात घ्या. समजतंय? आता याच्यावर उपचार काय प्रामुख्याने राहतो, लक्षात घ्या. तर यातला सगळ्यात महत्वपूर्ण उपचार जो असतो तो म्हणजे काय की हा आजार होऊ नये म्हणून त्याला प्रतिबंधित करणे ही सगळ्यात पहिली उपचार आहे. हा सगळ्यात पहिला उपचार आहे. त्याच्या बाबतीत आपण तो कसा करायचा याच्या बाबतीत आपण पुढच्या मुद्द्यामध्ये बघणार आहोत. पण ज्या व्यक्तींना HIV लागण झालेली असते, ज्यांच्या शरीरामध्ये नुकताच व्हायरस एंटर झालेला असतो आणि व्यक्ती प्राथमिक अवस्थेत म्हणजे HIV स्टेज मध्ये असते, तेव्हा त्यांच्यासाठी कुठल्या पद्धतीची उपचार पद्धती उपयुक्त ठरते तर ती म्हणजे बघा अँटी रेट्रोव्हायरल थेरपी, ज्याला ART उपचार पद्धती असं म्हणतात. जर तुम्ही पाहिलं सरकारी हॉस्पिटलमध्ये जर गेला तर ART सेंटर तुम्हाला एक बघायला मिळेल बघा. कुठल्याही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, सरकारी हॉस्पिटलमध्ये हे ART सेंटर असतं. आता ART अँटी रेट्रोव्हायरल थेरपी म्हणजे नेमकं काय, लक्षात घ्या. तर HIV लाच काय नाही प्रामुख्याने रेट्रोव्हायरस असं देखील म्हटलं जातं, रेट्रोव्हायरस, लक्षात घ्या. म्हणून कधीही HIV ची टेस्ट ज्यावेळी घेतली जाते ना तर रेट्रो पॉझिटिव्ह आणि रेट्रो निगेटिव्ह असे त्याच्या मागचे रिझल्ट पण येत असतात, लक्षात येते. म्हणून का नाही ह्या व्हायरस विरोधी औषध करणारे विरोधी काम करणारे जी औषध असतात त्यांना अँटी रेट्रोव्हायरल असं म्हटलं जातं. अँटी म्हणजे काय, विरोधी, त्याच्या अपोज काम करणारे. म्हणजे काय तर बघायला गेलं ना तर HIV साठी नाही साधारणतः 24हून अधिक औषध उपलब्ध आहे, लक्षात घ्या. ते डिफरंट 6 कॅटेगरीमध्ये मोडतात. म्हणून ह्या औषधांच्या कॉम्बिनेशनचा जर आपण वापर केला
तर ह्या व्हायरसला शरीरामध्ये पसरण्यापासून आपण मोठ्या प्रमाणात रोखू शकतो. म्हणून त्याला अँटी रेट्रोव्हायरल म्हणजे रेट्रो व्हायरसला रोखण्यासाठी कॉम्बिनेशन वेगवेगळ्या औषधांचा एकत्रित उपयोग करण्याचं काम वापर करण्याचं काम हे अँटी रेट्रोव्हायरल मध्ये केलं जातं. लक्षात घ्या. समजतंय? आता ह्या औषध उपचाराबाबत पुढच्या मुद्द्यावर जाण्या अगोदर या औषध उपचाराबाबत एक सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट काय असते लक्षात घ्या, समजून घ्या, की ज्या व्यक्तींना HIV ची लागण झालेली असते त्या व्यक्ती खरंच रिकव्हर होऊ शकत नाहीत किंवा त्या दीर्घायुषी नसतात का, त्यांचं आयुष्य कमी असतं का, तर असं मुळीच नसतं. जर योग्य वेळी HIV ची स्टेज मध्ये जर एखाद्या व्यक्तीचं निदान झालेलं असेल तर ती व्यक्ती योग्य वेळी नियमित औषध उपचार घेऊन दीर्घायुषी होऊ शकते, आयुष्य जगू शकते. आता याचं रिझन समजून घ्या. कसं असतं, कारण पूर्वी याच्यासाठी औषधं पण उपलब्ध नव्हती, पण आता 24हून अधिक औषधं आणि 6 कॅटेगरीमध्ये ती उपलब्ध आहेत वेगवेगळ्या प्रकारची. पण ही औषधं काम कशी करतात तर साधारणतः बघायला गेलं तर ह्या मेडिसिनचा का नाही, ऍक्च्युली याच्याविषयी डॉक्टर आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतात, कुठले तरी MD डॉक्टर. पण साधारणतः बघायला गेलं ना तर ह्या औषधांचा एक 24 तासाचा स्पॅन असतो, कालावधी असतो. त्याला ड्रग रेजिस्टन्स असं म्हणतात. औषधांची त्या व्हायरसला रोखण्याचा कालावधी असतो तो, त्याला विरोध करण्याचा. म्हणून जर 24 तासाच्या नंतर समजा दुसऱ्या दिवशी एखादी जर गोळी खाल्ली नाही तर शरीरामध्ये त्या व्हायरसला विरोध करण्याच्या औषधांची जी ताकद असते ती नाहीशी होते, कमी पडते आणि त्या व्हायरसला पसरण्यासाठी पुन्हा वाव मिळतो. लक्षात येते? म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायला गेलं तर आपल्या शरीरामध्ये ह्या औषधोपचारांची ड्रगची जी रेजिस्ट्रेशन ड्युरेशन आहे, जो कालावधी आहे, तो कंटिन्युअसली राहायला पाहिजे. म्हणून डॉक्टरांनी सुचवलेली जी औषधं आहेत ती त्यांनी सुचवलेल्या वेळेप्रमाणे न चुकवता खाणे हा HIV वरचा सगळ्यात महत्वपूर्ण उपाय जेव्हा तो शरीरामध्ये एंटर केलेला असतो त्यावेळेला. लक्षात येते? कारण ह्या आजारासाठी एकच महत्वपूर्ण, जेव्हा तो झाल्यानंतर त्यानंतर एकच महत्वपूर्ण उपचार असतो की ह्याचा फैलाव रोखणे. ह्या व्हायरसला आपण पूर्णपणे संपवू शकत नाही, त्याचा नाश आपण करू शकत नाही. फक्त हो हळूहळू पसरून जो आपल्या शरीरावर ताबा मिळवणार असतो तो त्याचा प्रादुर्भाव मात्र आपण, त्याचा फैलाव मात्र आपण रोखू शकतो. आणि त्याच्यासाठी प्रामुख्याने अँटी रेट्रोव्हायरल थेरपी ही वापरली जाते. लक्षात घ्या. इथं म्हटलेलं आहे बघा की आफ्रिकेच्या सहारा वाळवंटातील काही भागांमध्ये की नाही याचे प्रमाण 69 ते 70% दिसून आले होते. आणि पूर्व युरोप आणि मध्य आफ्रिका आशियामध्ये 2006 पासून हे प्रमाण तिप्पट झाल्याचे दिसून आले. लक्षात घ्या. म्हणजेच या व्हायरसचं, या आजाराचं प्रमाण देखील तितकंच वाढताना दिसतं. म्हणून यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की ART थेरपी ही अधिक फायदेशीर ठरते. लक्षात येते? युरोपमध्ये 2014 साली 27,335 व्यक्तींचे निदान HIV म्हणून झाले होते बघा. हे जर आकडेवारी आपण बघून व्यवस्थित समजून घ्या. या 27,335 व्यक्तींपैकी जर बघायला गेलं तर 33.7% ज्या व्यक्ती होत्या त्यांना भिन्नलिंगी संबंधातून संसर्ग झाला होता. 43.49% व्यक्ती ज्या होत्या त्यांना समलंगी म्हणजे पुरुष लैंगिक आंतरक्रियेतून संसर्ग झाला होता. 3.1% व्यक्ती अशा होत्या त्यांना मादक द्रव्यांचे सेवन करताना दूषित इंजेक्शन वापरल्याने हा संसर्ग झाला होता. 8% व्यक्ती अशा होत्या ज्यांना संसर्ग आई बालक या संक्रमणातून म्हणजे मातेकडून गर्भधारणेच्या दरम्यान किंवा प्रसूतीनंतर दुधाच्या माध्यमातून त्याची लागण झाल्याची दिसते. 10.7% व्यक्ती अशा असतात ज्या 15 ते 24 वयोगटातील होत्या आणि 18.1% व्यक्ती त्यांचा संसर्ग अपरिचित होता की त्यांना नेमकं कशी त्याची लागण झाली, कसा त्याचा संसर्ग झाला हे सांगणं कठीण होतं. म्हणजेच काय, ह्या 6 फाइंडिंगचा जर आपण विचार केला तर ह्याच्यातून आपल्याला काय स्पष्ट होतं की असंरक्षित लैंगिक आंतरक्रियेतून, मग ते भिन्नलिंगी असू दे, समलिंगी असू दे किंवा त्याचबरोबर मादक द्रव्यांचे सेवन करताना दूषित इंजेक्शन वापरणे, म्हणजेच काय, एकमेकांचे इंजेक्शन ड्रग ऍडिक्शन साठी वापरले जातात. त्यावेळी एखादी व्यक्ती जर लागण झालेली असेल, संसर्ग झालेली असेल तर अशा व्यक्तीचा व्हायरस त्या इंजेक्शनच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये संक्रमित होतो. त्याचबरोबर समजा जर प्रसूतीच्या दरम्यान किंवा प्रसूतीच्या वेळी जर माता
या व्हायरसनं जर संसर्ग झालेला असेल मातेला, तर अशाकडून त्या बालकाला देखील दिला जातो. लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला एक विचित्र वाटेल थोडस, पुढे जाऊन कदाचित तुम्हाला गोष्टीचा अनुभव येईल की प्रेग्नन्सीच्या दरम्यान डॉक्टर ज्या वेगवेगळ्या तपासण्या देतात त्याच्यामध्ये ही देखील एक टेस्ट असते HIV ची, ही देखील एक तपासली जाते, जेणेकरून होणाऱ्या बाळाला कुठल्या प्रकारचा संसर्ग होणार नाही किंवा लागण झालेली होऊ शकते का याचा आढावा घेण्यासाठी. समजते? म्हणजे हे सोर्सेस आहेत, ह्या मार्गातून वेगवेगळ्या पद्धतीने HIV ची लागण होते. लक्षात घ्या. आता भिन्न लैंगिक आंतरक्रिया जी आहे आणि अंमली पदार्थांच्या सेवनासाठी वापरले जाणारे जे दूषित इंजेक्शन्स आहेत यांच्या वापरामुळे की नाही HIV चे प्रमाण हे वाढतानाचे दिसते. हा एक कॉमन इश्यू राहिलेला आहे. लक्षात घ्या. पण UK मध्ये जर बघायला गेलं ना तर मागील 30 वर्षात हे प्रमाण हळूवारपणे घटत्याचं देखील दिसून येते. लक्षात घ्या. 2003 सालचं जर आपण उदाहरण घेतलं तर पुरुषांमधील समलैंगिक संबंधातून होणारा संसर्ग मात्र वाढतोय. लक्षात घ्या. समजतंय? त्यामुळे का नाही समलैंगिक आंतरक्रियेबाबत का नाही अधिक जनजागृती निर्माण होणे ही एक वेगळी गरज आहे. वेस्टर्न कल्चरमध्ये आपले जे सब अर्बन सिटीज आहेत, म्हणजे ज्या मेट्रोपॉलिटन सिटी नाहीत आपल्या, त्यामुळे आपल्याला हे इश्यू समलैंगिक संबंधाचे इतके जाणवत नाही. अगदी जर तुम्हाला आठवतंय का बघा की हा इश्यू देखील म्हणजे एड्सच्या बाबतीत म्हणत नाही मी, पण समलैंगिक संबंध हा देखील एक खूप कॉमनली ट्रीट करण्यासारखा विषय हल्ली बनलेला आहे. तुम्ही आयुष्मान खुराना यांचा शुभमंगल ज्यादा सावधान जर हा पिक्चर पाहिला तर तो ह्याच कन्सेप्टवर आधारित आहे. लक्षात येत आहे? पण ह्या संबंधातून देखील हा संसर्ग होत असल्याचं मोठ्या प्रमाणात दिसून येते. समजतंय? म्हणून लैंगिक आंतरक्रियेतून असंरक्षित लैंगिक आंतरक्रियेतून होणारा हा एक आजार आहे. त्यालाच आपण HIV असं म्हणतो. आणि HIV जेव्हा गंभीर स्वरूप धारण करतो तेव्हा त्याला एड्स म्हटलं जातं. याचा अजून एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय, तो बघा. ठीक आहे, बघितला? आहे का? गेला सगळेजण? हा सर आहे की. ओके ओके ठीक आहे. बघा, हा मुद्दा संपवण्या अगोदर का नाही ह्याच्यातून ऍज अ स्टुडंट ऑफ सायकोलॉजी आपल्याला काय समजून घेणं गरजेचं आहे की HIV बाबत जितकी भीती आणि इरॅशनल नॉलेज समाजामध्ये पसरलेलं असतं तितकीच तार्किकता आपल्याला ऍज अ सायकोलॉजी स्टुडंट म्हणून आपल्याला पसरवणं गरजेचं. कारण हा दुसरा जर व्हिडिओ बघितला तर ह्या व्हिडिओ मधून काय क्लिअरली सांगितलं होतं किंवा या आतापर्यंतच्या स्पष्टीकरणामधून काय स्पष्ट होतं की हा जो व्हायरस आहे याला जर आपण प्रायमरी स्टेजमध्ये आपण जर डिटेक्ट करू शकलो तर प्रॉपर मेडिकेशनच्या आधारे, मेडिसिनच्या आधारे ह्या व्हायरसची जी स्प्रेडिंग ॲबिलिटी आहे, शरीरामध्ये पसरण्याची क्षमता,
ही आपण रोखू शकतो. आणि याच्या आधारे या ART ट्रीटमेंटच्या आधारे, थेरपीच्या आधारे व्यक्ती इतर सामान्य व्यक्तीप्रमाणे दीर्घायुषी होऊ शकते. हा याच्या मागचा सगळ्यात महत्वाचा गोष्ट. जेव्हा आपण अशा एखाद्या पुनर्वसन केंद्राला आपण भेट देतो, त्या पुनर्वसन केंद्राला भेट दिल्यानंतर तुम्हाला जाणेल की ह्या प्रकारचे जे पेशंट्स असतात, या प्रकारचे पेशंट यांच्यामध्ये कमालीचा अवसाद असतो. खूप मोठं डिप्रेशन यांच्यामध्ये खूप प्रमाणात दिसून येतं. का तर हा व्हायरस आपल्याला झालेला आहे आणि आपलं आयुष्य आता पूर्णपणे संपलेलं आहे. माझ्याकडून कोणतीही चूक नसताना मला असं कसं झालं, किंवा माझ्या जोडीदाराच्या चुकीमुळे मला असं झालं, अशी जोडीदारांमध्ये खंत असते. त्यामुळे आपल्या आयुष्यात आता काहीही उरलेलं नाही, ह्या प्रकारचे गिल्ट फिलिंग या व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात राहत असते. लक्षात घ्या, समजतंय? म्हणून का नाही प्रामुख्याने अशा व्यक्तींसाठी का नाही योग्य मानसोपचार आणि योग्य समुपदेशन त्यांना पुरवणे ही देखील आपली भूमिका आहे. लक्षात घ्या. त्याकरता आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की HIV हा जरी आजार, ऍक्च्युली हा एक गंभीर आजार आहे, याच्यावर कुठल्याही प्रकारची वॅक्सिन अवेलेबल नाही. गुड न्यूज अशी आपल्याला राहते की आता याच्यावर मोठ्या प्रमाणात खूप सारी 24च्या आसपास औषधं उपलब्ध आहेत. त्याच्या आधारे आपण ट्रीटमेंट करू शकतो. समजतंय? त्यामुळं अशा लोकांना योग्य समुपदेशन मिळणं आणि ते पुरवणं आणि त्याच्या बाबतीत अवेअरनेस लोकांमध्ये स्प्रेड करणं, पसरवणं ही आपली सगळ्यात महत्वाची भूमिका राहते. लक्षात घ्या, समजतंय? म्हणून याच्या बाबतीत आपल्याला एक प्रॉपर नॉलेज असणं गरजेचं आहे की HIV इज अ प्रायमरी स्टेज. वी कॅन प्रिव्हेंट इट ऍट द स्पेसिफिक लेवल थ्रू द यूज ऑफ ART थेरपी until unless it is developed or go through the stage of AIDS. लक्षात घ्या. कारण AIDS इज अ फायनल स्टेज आपण म्हणू त्याला. इथं व्यक्तीला काय म्हणू की त्याला थोडंसं बचावणं हे औषधोपचाराच्या माध्यमातून कमी असतं. याच्यामध्ये व्यक्तीच्या मानसिकतेचा देखील खूप मोठा संबंध असतो. त्याच्या संबंधित आपल्याला काही केसेस पाहणं गरजेचं आहे की व्यक्तीची जगण्याची प्रेरणा देखील याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात मात करू शकते. एक मला आता नाव आठवत नाही त्यांचं, एक बिल्डर आहेत आता, त्यांचं मी तुम्हाला एक व्हिडिओ आपल्या ग्रुपवर पोस्ट करतो. त्यांना देखील त्यांच्या अगदी तारुण्य अवस्थेमध्ये याचं डिटेक्शन झालं होतं, पण आज देखील ती व्यक्ती अगदी निरोगी राहते आणि शरीरयष्टीमध्ये खूप सारी पदक देखील त्यांनी पटकावलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे व्यक्ती या आजारांवर मानसिकदृष्ट्या देखील मात करू शकते. लक्षात घ्या, औषधोपचारांच्या जोडीने. कारण औषधोपचारांपेक्षा का नाही व्यक्ती मानसिक खच्चीकरणातून अधिक खचली जाते. म्हणून अशा रुग्णांसाठी योग्य मानसोपचार मिळणे ही तितकीच मोठी गरज आहे. लक्षात येते? तर यातला बघा लैंगिक संक्रमणातून असंरक्षित लैंगिक संभोगाचा होणारा परिणाम मधला सगळ्यात पहिला महत्वाचा आहे म्हणजे HIV. याच्यात कुणाला काय शंका आहे का बघा? पुढे जाऊया, चला कंटिन्यू करूया. जाऊया. चला, यातला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे क्लॅमेडिया, HPV आणि लैंगिकतेतून संक्रमित होणारे इतर आजार. लक्षात घ्या, म्हणजे अदर सेक्स ट्रान्समिटेड डिसीज आहे ते, इतर लैंगिक संक्रमित आजार आहे ते. आता त्यामध्ये पहिला जो येतो तो म्हणजे काय क्लॅमेडिया. ही एक सामान्यपणे दिसून येणारा लैंगिकतेतून संक्रमित होणारा आजार आहे. लक्षात घ्या. आता ह्याची लक्षणे काय आहेत, कारण काय, ते आपण कॉमनली बघणार. आपण पहिला डिसीज काय ते समजून घेऊ. हा एक कॉमन लैंगिक संक्रमितून होणारा कॉमन आजार आहे. लक्षात घ्या. योग्य वेळेत निदान आणि उपचार केलं तर हा पटकन बरा होतो. लक्षात घ्या. क्लॅमेडिया ट्रॅकोमा या जीवाणूमुळे हा आजार प्रामुख्याने होतो. अनप्रोटेक्टेड सेक्शुअल इंटरकोर्स मधून ही विकृती प्रामुख्याने होते. आणि 1999 मध्ये जर बघायला गेलं तर याच्या डबल केसेस या UK मध्ये दिसून आल्या होत्या. आता त्याचं प्रमाण म्हणावं तितकं नाहीये. त्यानंतर दुसरा गोनोरिया, यालाच पुन्हा परमा असं म्हणतात. ते परमा ही देखील एक लैंगिक संक्रमण विकृती आहे. निसेरिया गोनोराई, काय बघा, निसेरिया गोनोराई या जीवाणूमुळे ही विकृती होते. लक्षात घ्या. 2002 साली या आजारामध्ये घट झाल्याचे दिसून आले होते, पण सध्या 19 ते 24 वयोगटातील पुरुष आणि 16 ते 19 वयोगटातील महिला यांच्यामध्ये ब्लॅक वंशाचे लोक आणि समलिंगी पुरुषांमध्ये याचे प्रमाण उच्च दिसून येते. त्याला गोनोरिया म्हणतात. हे विकार का असतात, ह्याची लक्षणे काय असतात हे आपण कॉमनली बघूया, कारण या आजारांची स्पेसिफिक अशी काही लक्षणं नाही. त्याच्यानंतर जेनिटल हर्पिस, याला जननांग किंवा जननेंद्रियातील हर्पिस असं म्हटलं जातं. हर्पिस
या नावाचा एक विषाणू आहे. या विषाणूमुळे हा आजार होतो, लक्षात घ्या. 2008 मध्ये ह्या आजाराने पूर्णपणे कळस गाठला होता. 35 ते 64 वयोगटातील पुरुषांनी 16 ते 24 वयोगटातील स्त्रियांमध्ये याचे प्रमाण वाढतानाचे दिसून आले होते. त्याच्यानंतर जेनिटल वॉर्ड्स ही एक अदर सेक्स ट्रान्समिटेड डिसीज आहे. याला लिंगनिष्ठ चामखीर असं म्हणतात. फक्त 2008 सालमध्ये जर बघायला गेलं तर या आजाराचं प्रमाण युके मध्ये तिप्पट झालं होतं, लक्षात घ्या. 92,000हून अधिक केसेस याच्या असल्याच्या स्पष्ट झाल्या होत्या. आता हे जे लैंगिकतेतून संक्रमित होणारे आजार याच्याबाबत मी थोडस तुम्हाला कमी स्पष्टीकरण मुद्दामून देतोय, कारण तुम्ही स्वतः पर्सनली जरासं युट्यूबवर जाऊन इंटरनेटवर जाऊन हे पाहणं आम्हाला अपेक्षित आहे. या आजाराच्या बाबतीत जर बघायला गेलं तर या आजारांची कणाय विशिष्ट अशी काही लक्षणे नाहीत, पण असुरक्षित कणाय लैंगिक आंतरक्रिया ठेवण्यातून हे होणारे आजार आहेत, लक्षात घ्या. पण साधारणतः जर बघायला कॉमनली जर आपण विचार करायला गेलं तर जननेंद्रियातून होणारा स्त्राव, ज्याला व्हाईट मॅटर असं म्हणतो आपण त्याला, मूत्र विसर्जनात होणारी जळजळ असू दे, त्याचबरोबर लैंगिक आंतरक्रिया करतेवेळी होणाऱ्या वेदना असू देत, ही कॉमन सिम्पटम्स आहेत, लक्षात घ्या. याची समजते, लक्षात येते. पण ह्या लक्षणं किंवा या प्रकारची लक्षणे दिसत असतात तर याची इतर पण कारणं असू शकतात. मग प्रॉपरली डॉक्टरांच्या व्हिजिटद्वारे आपण याचं निदान केलं पाहिजे की मला एखादा सेक्स ट्रान्समिटेड डिसीज झालेला आहे का, लक्षात घ्या. आणि या सगळ्यांची कारणं म्हणजे अगदी जननांगाच्या ठिकाणी पुरळ उठणे किंवा रक्तस्राव होणे, जळजळ होणे, किंवा त्याचबरोबर बघायला गेलं तर व्हाईट मॅटर म्हणजे पांढरा स्त्राव वाहत जाणे, ही याची काही कॉमन सिम्पटम्स असतात, लक्षात घ्या. पण योग्य औषधोपचाराद्वारे ही बरे होतात. आता युके मधील एका राष्ट्रीय सर्वे ज्यावेळी करण्यात आला, यामध्ये का नाही 16च्या आतील 13.8%, तर 16 ते 29 वयोगटातील 10.5% आणि 20 ते 24 वयोगटातील 7.2% व्यक्ती यांना क्लॅमेडियाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं होतं, लक्षात घ्या. दुसरा एक राष्ट्रीय सर्वे झाला होता, याच्यामध्ये 16 ते 14 वयोगटातील 11,161 प्रौढांच्या मूत्र तपासणी ज्यावेळी युरिन टेस्ट करण्यात आली, त्यावेळी त्याच्यामध्ये 10.8% पुरुष आणि 12.6% स्त्रियांना लैंगिक संक्रमण म्हणजे सेक्स ट्रान्समिशन झाल्याचं स्पष्ट झालं. तशीच आकडेवारी इथं पण दिसून येते की 3.6 आणि 4.1% स्त्रियांना जेनिटल वॉर्ड्स आणि 1.4% पुरुष आणि 3.1 स्त्रियांना क्लॅमेडिया होता, लक्षात घ्या. म्हणजे आपण आता जी डिसीजेस बघितली त्या डिसीजेसची ही आकडेवारी आहे, लक्षात येते. आणि हे आजार देखील प्रामुख्याने कशातून होतात तर असुरक्षित लैंगिक आंतरक्रियेमधून होतात, लक्षात येते. त्याच्यानंतर बघा पुढचा मुद्दा येतो, मी मुद्दाम थोडस हे पुश करतोय, मी फक्त तुम्हाला गाईडलाईन देतोय, तुम्ही फक्त ह्या मुद्द्यांना पकडून इंडिव्हिज्युअली याच्यामध्ये डिटेल स्टडी करायचे, क्लिअर. HPV याला ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असं म्हणतात, लक्षात घ्या. HPV. आता HPV म्हणजे काय तर विषाणूचा एक समूह, लक्षात घ्या. द ग्रुप ऑफ व्हायरसेस असं म्हणतात, ग्रुप ऑफ व्हायरसेस. विषाणूंचा एक समूह म्हणून या आजाराकडे पाहिलं जातं, लक्षात घ्या. अपसामान्य ऊती आणि पेशींच्या अपसामान्य विकास याच्याशी आधार संबंधित आहे, लक्षात घ्या. ह्या HPV मुळेच, ह्या व्हायरसमुळेच का नाही प्रामुख्याने जेनिटल वॉर्ड्स आणि त्याचबरोबर गर्भाशय ग्रीवेचे आजार जे आहेत त्याला सर्व्हिकल कॅन्सर असं म्हणतात, याच्याशी संबंधित ह्या आजाराचा संबंध दिसून येतो, लक्षात घ्या. आता HPVचे बघायला गेलं तर जवळपास का नाही HPVचे 200 प्रकार आहेत, लक्षात घ्या. त्याच्यातील जवळजवळ 40 आजार जे आहेत हे जननेंद्रियांजवळ दिसतात, 40 प्रकारचे आजार, समजते. पण काही आजार हे चामखीसारखे असतात पण गंभीर किंवा धोकादायक नसतात. आता याच्यामधला जो HPV-16 आणि HPV-18 जो आहे, म्हणजे HPV-16 आणि HPV-18 यांच्या एकत्रीकरणामुळे 70%हून अधिक व्यक्तींमध्ये स्क्वॅमस सेल कॅन्सर म्हणजे गर्भाशय ग्रीवेच्या बाह्य भागावर कर्करोग विकसित होतो, लक्षात घ्या. गर्भाशय ग्रीवेच्या बाह्य भागावर कर्करोग विकसित होतो. आणि 50% व्यक्तींमध्ये का नाही गर्भाशय ग्रीवेच्या आतील पेशींमध्ये हा कर्करोग विकसित होतो, लक्षात घ्या. म्हणजे अगदी सांगायला गेलं तर थोडक्यात का नाही तर ह्या HPV व्हायरसमुळे का नाही गर्भाशयाच्या आतील बाहेर कर्करोगाचे आजार आहेत ते मोठ्या प्रमाणात विकसित होतात.
म्हणून जवळपास 95% कर्करोग जे असतात ना, हे गर्भाशय ग्रीवेचे, तर 5% गर्भाशय ग्रीवेच्या आतील असतात. लक्षात घ्या. हा काय संसर्गजन्य आजार नाहीये आणि बाधित व्यक्तीच्या लैंगिक संक्रमणातूनच किंवा लैंगिक संपर्क आल्यानेच हा होतो. लक्षात घ्या. म्हणून या सर्व आजारांमध्ये अगदी HPVचं उदाहरण घ्या किंवा त्याचबरोबर हे जे इतर अदर सेक्स ट्रान्समिटेड डिसीज आहेत, क्लॅमेडिया असू दे, HPV आणि अदर सेक्स ट्रान्समिटेड डिसीज असू दे, ह्या सगळे जे आजार आहेत हे सेक्स ट्रान्समिटेड डिसीज आहेत. लैंगिक संक्रमणातून असुरक्षित लैंगिक अंतरक्रियेतून उद्भवणारे आजार आहेत. त्यामुळे याच्यासाठी योग्य प्रोटेक्शन वापरणे म्हणजेच गर्भनिरोधकाचा वापर करणे ही प्रामुख्याने एक महत्वपूर्ण उपाययोजना त्याच्यावर राहते. लक्षात येते? समजतंय? बघा, इथं आपला मुद्दा संपतो. याच्यात कुणाला काय शंका आहे का विचारा. याच्यामध्ये आपण 2 मुद्दे बघितले प्रामुख्याने. एक असंरक्षित लैंगिक वर्तन, त्याच्यामध्ये असंरक्षित लैंगिक संभोगाचे होणारे नकारात्मक परिणाम, याच्यामध्ये आपण HIV एक बघितला आणि त्याच्यानंतर क्लॅमेडिया, HPV आणि अदर सेक्स ट्रान्समिटेड डिसीज, हे 2 मुद्दे आपण बघितले याच्यामध्ये. क्लिअर? त्यात कुणाला काय शंका आहे का विचारा. म्हणजे आपण ब आणि क पुढच्या मुद्द्यावर जाऊया. कुणाला काही शंका नाही? नाही. ओके. तुम्ही हल्ली मला इतका कॉन्फिडन्स द्यायला लागलाय ना की मी अभ्यासच करायचं बंद केलं. मला काहीच प्रश्न पडत नाहीत हे बघून का नाही मला असं वाटतंय की माझा अभ्यास फारच परिपूर्ण झालाय. असा एखादा प्रश्न विचारा की मला अजून एखादं नवीन पुस्तक शोधून तुम्हाला त्याचं उत्तर देण्याची वेळ येईल. लर्निंग थांबलं नाही पाहिजे. चला जायचं का? सगळेजण आहे ना कनेक्टेड? कुणाला काय शंका नाही इथपर्यंत? आल्यावर सांगतो. आल्यावर विचारता? इथं विचारू शकता, काय प्रॉब्लेम नाही. नाहीतर ड्युप्लेक्स इंटरॅक्शन झाले कळणार कसं लोकांना? नाही मी सांगणार खरं, दुहेरी अंतरक्रिया झाल्या की मी ज्यावेळी शिकवत होतो त्यावेळी मुलं खोकत होते, आजूबाजूचे आवाज येत होते, त्यामुळे ड्युप्लेक्स इंटरॅक्शन झाल्या म्हणून सांगणार मी. अपलोड करा आपल्या ह्याच्यावर मिडलवर. बर बर बर, चालेल चालेल. चला नेक्स्ट जाऊया पुढच्या मुद्द्यावर. ओके सर. गेला काय सगळेजण कुठे? श्रुती आहे, ज्योत्सना आहे, हा मीच आहे, सलोनी आहे, रोहन आहे, निकिता आहे, निती, स्वप्नाली आहे, प्राजक्ता पण आहे आणि पूजा पण आहे. पूजा आहेस का? कनेक्टेड आहेस का? हो सर आहे. येस येस, तुझं माईक आणि ओके. चला, आतापर्यंतच्या या स्पष्टीकरणामधून सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात येते आपल्याला, ते म्हणजे काय? या प्रकारच्या आजारांना प्रतिबंधित करण्याचा सगळ्यात महत्वाचा, रोखण्याचा सगळ्यात महत्वाचा जो उपाय आहे तो म्हणजे प्रतिबंध. आणि ह्या प्रिव्हेन्शन मध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला एक प्रतिबंधक उपाय येतो तो म्हणजे गर्भनिरोधकाचा वापर. लक्षात घ्या. आता HIV आणि एड्स येण्यापूर्वी की नाही बघा, इथं मी तुम्हाला स्पष्टीकरण पण दिलेलं आहे. HIV हा विषाणू आहे, तर एड्स ही स्थिती किंवा लक्षण आहे ज्याला एक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम असे म्हणतात. क्लिअर? आता हे आजार येण्यापूर्वी का नाही लैंगिक वर्तनाचं एक खाजगी वर्तन मानलं जायचं बरं का. म्हणजे ह्या वाक्याचा अर्थ समजून घ्या, खूप महत्वपूर्ण आहे माझ्या मते. म्हणजे का नाही, जो अंटिल अनलेस हे डिसीज आपल्या सोसायटीमध्ये आले नव्हते ना, तोपर्यंत का नाही सेक्स इंटरॅक्शन जे होतं किंवा इंडिव्हिज्युअल इंटरॅक्शन जे होतं ह्याला खूप खाजगी मानलं जायचं. म्हणजे सोसायटीमध्ये तर सोडा, अगदी कुटुंबामध्ये किंवा जोडीदार देखील 4 चौघामध्ये याच्याविषयी भावना व्यक्त करणं चुकीचं मानलं जायचं, खूप खाजगी मानलं जायचं. आणि ह्याचा परिणाम असा व्हायचा
की याचे जे मोठ्या प्रमाणाचे दुष्परिणाम होते किंवा याच्याशी संबंधित समस्या होत्या याच्या बाबतीत खोलीप्रमाणे चर्चा करणं कठीण जायचं, लक्षात घ्या. आणि याबाबत का नाही पुरेशी संशोधन उपलब्ध नसल्यानं का नाही त्यावेळेला लैंगिक आंतरक्रियेबाबत खूप कमी लोकांमध्ये जागरूकता असल्याचं दिसून आलं आणि ह्याचा दुष्परिणाम असा झाला होता की लैंगिक संक्रमणाचा फैलाव रोखण्यामध्ये त्यावेळेला कठीणता येत होती, लक्षात घ्या. म्हणून तुम्ही अगदी सुरुवातीला बघा बरं काय की आज मोठ्या प्रमाणात ह्याच्यावर का नाही मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये एनजीओज द्वारे हॉस्पिटल्सद्वारे याच्यावर मोठ्या प्रकारचे अवेअरनेस प्रोग्राम देखील ठेवले जातात. मला अजूनही आठवते, मी तुम्हाला सुरुवातीलाच रेफरन्स दिला की साधारणतः आम्ही 4वी-5वी मध्ये ज्या वेळेला होतो त्यावेळी सरकारी हॉस्पिटलद्वारे का नाही याची मोठ्या प्रमाणात पब्लिसिटी केली जायची, लक्षात घ्या. गर्भनिरोधकांच्या वापरांबाबत असणाऱ्या जाहिराती, सुरक्षित लैंगिक आंतरक्रियेबाबत असणाऱ्या जाहिराती ह्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे तुम्हाला थोडंसं विचित्र वाटेल की आता ज्या पद्धतीनं कोरोना व्हायरस आल्यानंतर मास्क वापरा, यूज युअर मास्क, त्याच्यानंतर वॉश युअर हँड्स, कीप सेफ डिस्टन्स, यूज सॅनिटायझर, हे जे सातत्याने जाहिराती केल्या जातात अशा जाहिराती या काळाला एड्स बाबत, लैंगिक सुरक्षित आंतरक्रिया, गर्भनिरोधकाचा वापर करणे अशा जाहिराती त्यावेळी मोठ्या प्रमाणात केल्या होत्या, लक्षात घ्या. म्हणून त्यावेळी जर बघायला गेलं तर संशोधनाअभावी मोठ्या प्रमाणात जागृतीचा अभाव असल्यामुळे याचा फैलाव मोठ्या रोखण्यामध्ये कठीणता येत होती, लक्षात येत आहे. आता या संदर्भात पिलिंग आणि त्याच्या सहकार्यांनी एक सर्वे केला, द नॅशनल सर्वे ऑफ सेक्शुअल अडल्ट्स, हा त्यांचा सर्वे यामध्ये महत्वपूर्ण ठरतो. याचा आपल्याला एक रेफरन्स इथे घेणं गरजेचं आहे. यामध्ये काय केलं बघा, 1990 to 1991 म्हणजे 90 ते 91 मध्ये 16 ते 59 वयोगटातील 19,000 ब्रिटिश नागरिकांचा समावेश अभ्यासामध्ये होता, लक्षात घ्या. या नॅशनल सर्वे ऑफ सेक्शुअल ऍटिट्यूड्स म्हणजे लैंगिक अभिवृत्तीबाबत हा अभ्यास करण्यात आला होता, लक्षात घ्या. ह्या अभ्यासामधून काय कन्क्लुजन्स पुढे दिसून आले बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट एक म्हणजे काय की प्रौढांच्या तुलनेत तरुणांमध्ये गर्भनिरोधकाचा वापर हा अधिक दिसतो, म्हणजे प्रौढांमध्ये संकुचितता अधिक दिसून येते. 2, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये गर्भनिरोधकाच्या वापराकडे कल कमी दिसून आला. 3, त्याचबरोबर बघायला गेलं तर मल्टिपल पार्टनर्स म्हणजे मल्टिपल पार्टनर्स बरोबर इंटरॅक्शन करत असताना गर्भनिरोधकाचा वापर हा अधिक होत होता. त्याच्यामध्ये पुरुष 34% तर स्त्रियांमध्ये 41% वापर दिसून आला. आता अनेक जो मल्टिपल पार्टनर्स असणाऱ्या व्यक्तींमध्ये देखील याच्यामध्ये घट दिसून आली. त्याचबरोबर मल्टिपल पार्टनर्स पण परिचित असणाऱ्या पार्टनर बरोबर देखील पुरुषांमध्ये गर्भनिरोधकाचा वापर कमी दिसून आला. आणि 6वं फाइंडिंग याच्यामध्ये दिसून आलं होतं की जोडीदार परिचित आहे किंवा नाही आणि गर्भनिरोधकाचा वापर याचा खूप कमी प्रभाव स्त्रियांमध्ये दिसून आला. फक्त 14.3% स्त्रियांना परिचित जोडीदारासमोर आंतरक्रिया करताना गर्भनिरोधकाचा वापर केला दिसून आला. या सगळ्यातून काय, या 6 फाइंडिंग मधून काय दिसून येतं लक्षात घ्या की गर्भनिरोधकाच्या वापराबाबत असणारी जी जनजागृती आहे ह्याची जाणीव देखील मोठ्या प्रमाणात कमी दिसून येते, लक्षात घ्या. समजतंय. म्हणजे अगदी जर बघायला गेलं ना तर 1990 साली का नाही याचं जर आपण स्टॅटिस्टिक बघायला गेलं तर पुरुषांमध्ये याचं प्रमाण का नाही 40.3% होतं, जे 2000 साली 51.4% झालं. 1990 साली स्त्रियांमध्ये 30.6% होतं तर ते 2000 साली 39.1% झालं. म्हणजे बघा समजा डिफरन्स समजून घ्या की हा डिफरन्स आपल्याला काय सांगतोय की हे प्रमाण मात्र हळूवारपणे वाढत गेलं. 51.4% वर वाढलं तर हे 39.1% वर गेलं 30 वर्ष. लक्षात येत आहे. म्हणजे सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय की हल्ली समाजामध्ये मात्र गर्भनिरोधकाच्या वापराबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती निर्माण झालेली आहे, लक्षात घ्या. समजते. म्हणून का नाही सगळ्यात महत्वाचा इथं मुद्दा स्पष्टीकरण करताना काय येतो की कॅसल आणि केलेल्या भिन्नलिंगी व्यक्तीच्या सर्वेक्षणात पण का नाही गर्भधारणेस प्रतिबंध म्हणून गर्भनिरोधकाचा वापर हे पहिलं कारण दिसून आलं, लक्षात घ्या. म्हणून का नाही की हे जे सेक्स ट्रान्समिटेड डिसीज आहेत, लैंगिक संक्रमित होणारे आजार, ह्याच्या बाबतीत लोकांमध्ये हल्ली जनजागृती निर्माण झालेली हे स्पष्ट होतं, लक्षात घ्या. समजते. म्हणून आपण सुरुवातीला जर तुम्ही हेल्थची डेफिनेशन, हेल्थ बिहेवियरची डेफिनेशन जर बघितलं असेल, लक्षात घ्या, त्याच्यामध्ये हॅरिस आणि गुटेन यांनी सांगितलेली जी व्याख्या होती, कसाल आणि कोब यांच्या व्याख्येमध्ये एक संवेदी दृष्टिकोन होता.
की हा आजार मला होऊ नये म्हणून माझ्याद्वारे घेतलेली एक काळजी, म्हणजे हृदयरोग झालेला आहे तो मला वाढू नये म्हणून घेतलेली काळजी. पण अशा प्रकारचे आजार मनुष्यांना होतात, त्यामुळं व्यायाम करणे हा एकला डेली रुटीनचा पार्ट असावा. मग तो आपल्याला झालेला आहे किंवा होऊ नये हा नंतरचा भाग आहे, पण डेली रुटीनचा हा नंतरचा जो भाग डेफिनेशन मधून स्पष्ट करण्यात आला होता त्याचा संदर्भ इथं लक्षात घ्या. म्हणजे फक्त सेक्स ट्रान्समिटेड डिसीज होतात किंवा लैंगिक संक्रमणातून आजार होऊ शकतात म्हणून गर्भनिरोधकाचा वापर करणं हा हेतू इथं नाहीये, लक्षात घ्या. पण अशा प्रकारचे जे आजार आहेत ते विकसित झाल्यानंतर सगळ्यात पहिला मोठा परिणाम हा शारीरिकतेबरोबरच त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर होतो. म्हणून ही मानसिकता ढासळणे हा त्याच्या मागचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम दिसून येतो. म्हणून अशा प्रकारच्या क्रियांमध्येच फक्त गर्भनिरोधकाचा वापर करणे हा हेतू नव्हे, तर योग्य ठिकाणी गरजेच्या वेळी याचा वापर करणे ही लोकांमधली मुख्य जनजागृती असणं हा याचा मुख्य मुद्दा आहे, लक्षात घ्या. स्पष्टीकरण आहे याचं. म्हणून आरोग्य शिक्षणाच्या प्रसार आणि प्रचारामध्ये वाढ होणं हे गरजेचं आहे. ही झालेली या ठिकाणी दिसते, लक्षात घ्या. हेल्थ एज्युकेशन, लक्षात घ्या. हेल्थ एज्युकेशन म्हणजे अगदी सुरुवातीला देखील बघायला गेलं तर बघा, या मुद्द्याच्या सुरुवातीला ज्यावेळी हा मुद्दा मी तुमच्या समोर शिकवण्यासाठी आज आपण हा मुद्दा पाहणार आहे आणि ज्यावेळी तुमच्या समोर हा मुद्दा आला त्यावेळी बरेच जणांमध्ये सुरुवातीला नकळत ही कुठं ना कुठेतरी संकुचितपणा दिसून आला, म्हणजे हा मुद्दा शिकण्याबाबत. लक्षात येते? म्हणजे अगदी विचार करा. म्हणजे तुम्हाला मी एक छोटंसं उदाहरण सांगतो. या डिसीज बाबतचा एक सर्वे एका ग्रुपवर टाकण्यात आला होता एका प्राध्यापकांच्या. तर तुम्हाला सांगतो, तर त्या ग्रुपवर एकाही व्यक्तीनं त्याच्या बाबतीत प्रतिक्रिया खोलून दिली नाही, फक्त आणि फक्त सामाजिक लाजिरवाणेपणाच्या भीतीमुळे. म्हणजे आपल्यासारखी सायकोलॉजीची पर्सन जे ह्या विषयाबाबत खोलून जनजागृती करणं गरजेचे आहे, तेच जर याच्या बाबतीत खोलून फक्त प्रतिक्रिया देण्यास संकोच करत असतील तर सर्वसामान्य व्यक्तींमध्ये याच्या बाबतीत काय अवस्था असेल, लक्षात घ्या. समजतंय? म्हणून इथं तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की ऍज अ स्टुडंट ऑफ सायकोलॉजी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन केअर. प्रतिबंध हा इथं महत्वाचा आहे, लक्षात येत आहे. म्हणून आता यातला शेवटचा मुद्दा आपल्याला पाहणं गरजेचं आहे, तो म्हणजे काय की गर्भनिरोधकाच्या वापरातील अडथळे. नुसतं एवढंच म्हणून चालणार नाही की पुरुषांमध्ये किती प्रमाण आहे, स्त्रियांमध्ये किती प्रमाण आहे, पण हे प्रमाण कमी जर असेल तर का असेल, याची कारणे काय आहे. आता त्याचबरोबर बघायला गेलं तर बघा की मद्यपानाचे मानवी जीवनावर अनेक दुष्परिणाम होतात, हे आपण दुसऱ्या मुद्द्यामध्ये बघितलेलं आहे, ड्रिंकिंग मध्ये. लक्षात येते? त्याच्यातलाच एक मोठा सगळ्यात बिग साइड इफेक्ट जो आहे तो म्हणजे गर्भनिरोधकाच्या वापराची टाळाटाळ करणे. लक्षात येते? आता इथं मद्यपान करणे आणि गर्भनिरोधकाच्या वापरामध्ये टाळाटाळ करणे ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष परिणाम काय नाहीये, पण मद्यपान केल्यानंतर व्यक्तीमध्ये जोखीम पत्करण्याची प्रवृत्ती वाढते, लक्षात घ्या. समजते काय? त्यामुळे का नाही गर्भनिरोधक वापरण्याची टाळाटाळ केली जाते. आता जोखीम पत्करण्याची वृत्ती म्हणजे काय याचा आपण जरा अर्थ समजून घ्या. जसं की तुम्ही बघा बरं का, एखाद्या मद्यपान केलेल्या व्यक्तीला अगदी अशी चिडचिडीत असते, स्वतःच्या पायावर चालता पण येत नसतं, पण मद्यपान केल्यानंतर मात्र ते आपल्या बैलगाडीच उचलायला निघालेले असते, नाही मी आज उचलून फेकूनच देणार नाही. रिस्क, जोखीम पत्करण्याची वृत्ती हा याचा सगळ्यात महत्वाचा दुष्परिणाम आहे. आता इथं मात्र का नाही स्त्रियांच्या बाबतीत अधिक विचार करणं गरजेचं आहे की स्त्रियांमध्ये गर्भनिरोधकाच्या बाबतीत नकारात्मक अभिवृत्ती का दिसून येते किंवा वापर कमी का दिसून येतो, त्याच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे निगेटिव्ह ऍटिट्यूड, नकारात्मक अभिवृत्ती हा महत्वपूर्ण मुद्दा ठरतो, लक्षात घ्या. समजतंय? याच्यामध्ये सगळ्यात आता निगेटिव्ह ऍटिट्यूड म्हणजे प्रामुख्याने काय दिसून येतं बघा, तर आपण ह्या विषयाबाबत बोललं तर आपल्या जोडीदाराच्या मनामध्ये काहीतरी वेगळी शंका निर्माण होऊन जोडीदाराद्वारे आपल्याला नाकारले जाईल ही भीती, हे पहिलं कारण असतं. दुसरं कारण दिसतं बघा की गर्भनिरोधकाच्या वापराबाबत पुरुष जोडीदाराशी संवाद साधण्यात लाजिरवाणेपणे, लाज वाटणे. तिसरं कारण बघा, आपणास एखादी लैंगिक संक्रमित विकृती झालेली आहे, म्हणजे HIV किंवा इतर डिसीज झालेले, अशा काहीतरी विचार आपल्या जोडीदाराच्या मनामध्ये येतील याकरता या प्रकारची एक भीती, लक्षात घ्या. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की नाही स्वसामर्थ्य आणि निपुणतेचा अभाव, लक्षात घ्या. याबाबतच्या ज्ञानाचा अभाव.
या कारणांमुळे की नाही स्त्रियांमध्ये गर्भनिरोधकाच्या वापराबाबत संकुचितपणा दिसून येतो, लक्षात घ्या. समजते? म्हणून मी तुम्हाला अगदी उदाहरण सुरुवातीला सांगितलं की अशा जर आपण रिहॅबिलिटेशन सेंटरला जर आपण भेट दिली तर त्यावेळी ह्या भावना आपल्याला हे रुग्ण व्यक्त करून दाखवतात की त्या स्टेजला आम्हाला असं वाटायचं, पण आम्ही जर आमच्या जोडीदाराला असं खोलून बोललो असतो, आम्ही जर त्याही धाडाच केला असतं तर त्या प्रिकॉशनमुळे आज आम्हाला ही अवस्थेमध्ये यावं लागलं नसतं. अशा रिएक्शन अगदी आम्हाला आठवते BA 3rd ला असताना सांगलीमध्ये आम्ही एका रिहॅबिलिटेशन सेंटरला भेट दिली होती. त्यावेळेला आम्हाला त्या स्त्रियांकडून अशा प्रकारच्या प्रतिक्रिया मिळाल्या होत्या, लक्षात येते? समजते? म्हणून का नाही अगदी तुम्हाला थोडस विचित्र वाटेल माझं एक सेंटेन्स, पण तुम्ही अशा रिहॅबिलिटेशन सेंटर विशेषतः जे एड्स बाबत असतात तिथं जाऊन तर तुम्ही बघितला तर तिथं गर्भनिरोधकाची मशीन्स देखील असतात, लक्षात घ्या. इतके अवेअरनेस त्या तिथं पुरवली जाते, लक्षात घ्या. समजते? म्हणून हे सर्व घटक जे आहेत ना हे फक्त गर्भधारणा किंवा लैंगिक संसर्गास प्रतिबंधित करण्यापुरते मर्यादित नाहीत, लक्षात. इथं पुरतेच नाही. मुळात का नाही लैंगिक वर्तन ही एक संकीर्ण प्रक्रिया आहे, लक्षात. कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन आहे. त्यामुळे का नाही सुरक्षित संबंधाबाबत अनेक स्तरावर मार्गदर्शन होणं गरजेचं आहे, मल्टिपल स्टेजवर, लक्षात घ्या. म्हणजे जोडीदाराची आंतरवैयक्तिक संप्रेषणात्मक समायोजनात्मक कौशल्य जे असतात ही या ठिकाणी महत्वाची ठरतात. बघा बरं का, हे खूप महत्वाचं आहे. जोडीदाराची आंतरवैयक्तिक संप्रेषणात्मक व समायोजनात्मक कौशल्य या ठिकाणी महत्वपूर्ण ठरतात, लक्षात येते? म्हणून का नाही आरोग्यावर होणारे सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम जे आहेत त्या नकारात्मक परिणामांचा प्रतिबंधित करण्यासाठी प्रामुख्याने जोडीदारांनी त्यांची एकमेकांची इंटरपर्सनल स्किल्स वापरली पाहिजे. मग नंतर पुढे जाऊन ज्या भावना व्यक्त करून एक खंत व्यक्त केली जाते त्याला अर्थ कुठेही राहत नाही, लक्षात घ्या. समजते? म्हणून जेव्हा पण आपल्याकडं एखादी व्यक्ती ज्यावेळी समुपदेशनासाठी तुमच्याकडे येईल आणि ह्या विषयाबाबतीत बोलेल त्यावेळी सगळ्यात महत्वाची एक गोष्ट असणं गरजेचं आहे की आपल्यामध्ये ऍज अ काउन्सिलर म्हणून ज्यावेळी आपण काम करणार असतो त्यावेळी ऍज अ काउन्सिलर म्हणून आपल्यामध्ये याच्याबाबत कुठल्याही प्रकारची संकुचित वृत्ती नसावी, लक्षात घ्या. एका विशिष्ट समुपदेशन कक्षेमध्ये खोलीमध्ये काउन्सिलिंग रूम मध्ये आपल्या सल्लार्थीबाबत आपण या विषयांबाबत खुलेप्रमाणे ह्या सल्लार्थीशी आपल्या या विषयांवर चर्चा करणं गरजेचं आहे. आणि त्याला या सगळ्या गोष्टींची म्हणजे लैंगिक संक्रमणातून हे आजार होऊ शकतात याबाबत ऍज अ न्यू जर्नी म्हणून आपल्याला या प्रकारची दक्षता घ्यावी लागते. ह्या एक सामाजिक संकोचाचा भाग मानल्या जातात, पण आपण आपले आंतरवैयक्तिक आणि संप्रेषणात्मक कौशल्य वापरून याच्यावर योग्य पद्धतीने जोडीदाराशी संवाद साधला पाहिजे. आणि योग्य वेळी जर कोणत्या प्रकारची समस्या होत असेल तर त्या समस्येवर उपाय देखील करून सगळ्यांचं निरोगीपणा राखला पाहिजे. या प्रकारची समुपदेशन आपल्याला त्यावेळी आपल्या सल्लार्थीशी करता आलं पाहिजे, लक्षात घ्या. त्याचा गर्भित अर्थ जो आहे तो सगळ्या या मुद्द्यामधून स्पष्ट होतो, लक्षात घ्या. समजते? म्हणून बघा आपण इथं आता थांबतोय. आज हे 3 मुद्दे आपले संपतात. त्याच्यामधले ते म्हणजे एक सगळ्यात पहिला 1.3 मुद्दा आज आपण बघितला, असंरक्षित लैंगिक वर्तन. याच्यामध्ये निगेटिव्ह हेल्थ कॉन्सिक्वेन्सेस ऑफ अनप्रोटेक्टेड सेक्शुअल इंटरकोर्स, त्याच्यामध्ये HIV. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा क्लॅमिडिया, HPV आणि अदर सेक्स ट्रान्समिटेड डिसीजेस. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा ह्याच्यातला मधला होता HPV, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. त्याच्यानंतर ब मुद्दा जो वापरला होता तो गर्भनिरोधकाचा वापर, याच्या बाबतीतील स्टॅटिस्टिक पाहिले. आणि त्यानंतर गर्भनिरोधकाच्या वापरातील अडथळे, हे तिसरा मुद्दा आपण पाहिला. इथं आपला तिसरा मुद्दा संपतोय. तो म्हणजे काय तर असंरक्षित लैंगिक वर्तन, अनप्रोटेक्टेड सेक्शुअल बिहेवियर. क्लिअर? बघा आता याच्यात कोणाला काय शंका आहे का विचारा. चला जरा विंडो लार्ज करतो मी, मला बघू दे सगळेजण आहेत का. हळूहळू एक एक जण गेले. नाही एव्हरीबडी इज हिअर. चला ह्याच्यात कुणाला काय शंका आहे का विचारा. नाहीतर आपण थांबूया. सलोनी, रोहन, स्वप्नाली, प्राजक्ता, निकिता, पूजा.
नाही सर. नाही, मला पण आता सवय झाल्या नाही. त्यामुळे तुम्ही नोट्स पाहिजे म्हणून मला ऍडव्हान्स सांगत जावा बरं का, नाही तर स्वाभाविकपणे चुकून मी नाही म्हणेन. नोट्स द्या. नाही तर अशा देऊ मग ऑनलाईन. काय म्हटलं श्रवण? अशा मग ऑनलाईन आलती आणि गेली, तिला काय समजा नाही वाटत. बर बर, पर्सनली कॉन्टॅक्ट करून तिला जरा सांगा की कॉल वाया डिवाइस ऑडिओ तिला जमलं नसेल. मोबाईल मध्ये जॉईन केल्यानंतर सगळ्यात पहिला डाव्या कोपऱ्यात आपला माईक जवळ जो ऑप्शन येतोय ना, कॉल वाया डिवाइस ऑडिओ म्हणून, क्लिक करायचं. हा, त्याला क्लिक करणं गरजेचं आहे ना. तुम्ही सगळ्यांनी केलं ना, ते दररोज करायला लागत नाही, एकदा केलं की ते आपल्या सेटिंग मध्ये घेतं ते. बर, यात काय कुणाला शंका आहे? नाही. ठीक आहे. मी तुम्हाला असं सुचवेन की अदर सेक्स ट्रान्समिटेड डिसीज जे आहेत किंवा ह्या सर्व मुद्द्याबाबत तुम्ही अधिक थोडंसं युट्यूबवर आणि इंटरनेटवर पहा. ऍज अ टीचर आणि सोशल इंटरॅक्शन म्हणून मी तुम्हाला जितकं मॅक्झिमम खोलून शिकवता येईल तेवढं सांगितलेलं आहे. पण याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही बोलायचं असेल, चर्चा करायची असेल, तर तुम्ही सगळेजण पहिला तुमचे पॉइंट्स काढा आणि त्याच्यावर पुन्हा आपण सेपरेट याच्यावर पुन्हा एखादं लेक्चर घेऊ आपण. क्लिअर? क्लिअर.